नमस्कार. प्राध्यापक अविनाश बेनीवाले यांच्या भाषा सौष्ठव या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाची प्रस्तावना आहे श्रीधर लोणी, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, पुणे यांची. भाषेबद्दलची अस्सल तळमळ. भाषिक, प्रांतिक अस्मितांना टोकदार करून आपले राजकारण पुढे रेटण्याच्या आजच्या काळात मराठीचा अभिनिवेश बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशांची मराठीबद्दलची तळमळ पोकळ असून ती भाषेच्या तापल्या तव्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रवृत्तीतून आली आहे. वास्तविक मराठी भाषेबद्दलची अस्मिता धारदार होत असताना दुसरीकडे मात्र या भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते आहे. मराठीबद्दलची अनास्थाही वाढत आहे. अशा विरोधाभासी वातावरणात आणि केवळ अस्मितेच्या नावाने ओरडणाऱ्यांच्या कंठाळी कोलाहलात भाषेच्या अभ्यासकांचे चिंतन, मनन आणि चिकित्सक विचार हरविण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी अभ्यासकांचे म्हणणे सर्वसामान्यांच्या समोर विविध माध्यमातून येणं आवश्यक असतं. त्याची पूर्तता करणारे जे काही मोजके अभ्यासक आहेत त्यामधीलच एक ठळक नाव म्हणजे डॉक्टर अविनाश बिनीवाले. बहुभाषिक असलेले डॉक्टर बिनीवाले यांनी मराठी, हिंदी यांसह विविध भारतीय भाषा तसेच जर्मन, फ्रेंच, रुसी, चिनी, मंदरीन यासारख्या विदेशी भाषा यांबद्दल मांडलेले अभ्यासपूर्ण विवेचन म्हणजे हे पुस्तक. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आकाराच्या आणि 12 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्याची राजभाषा असलेल्या मराठीबद्दल खरे तर गळे काढण्याची वेळ यायलाच नको होती. सुमारे 10 कोटी लोक बोलत असलेल्या या भाषेची भरभराटच व्हायला हवी. परंतु उद्योग, अर्थव्यवहार, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात मराठीचा वापर फारसा होत नसल्याने आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा विकास करण्याची इच्छाशक्ती दाखविली जात नसल्याने इंग्रजीच्या स्पर्धेत ती खूपच मागे पडत चालली आहे. एरवी मराठीबद्दल भावनिक होणारेही व्यावहारिक विचार करून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवू लागले आहेत. अशा स्थितीत मराठीची भरभराट कशी होऊ शकेल? मराठीला अधिक संपन्न कशी करता येईल? देवनागरी लिपी मराठीसाठी अधिक नेमकेपणाने कशी वापरता येईल? अन्य भाषांवरून मराठी काय बोध घेऊ शकेल? आणि मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवहारात मराठीचा वापर कसा वाढेल याचा गांभीर्याने विचार करण्याची, दिशादर्शक धोरणे ठरविण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची आवश्यकता आहे. हे काम सरकारने करावे असे म्हणून चालणार नाही, तर संबंधित क्षेत्रातील जाणकारांनी, अभ्यासकांनी त्यासाठी पुढाकारही घ्यायला हवा. भाषाशास्त्राच्या बाबतीत डॉक्टर बिनीवाले यांनी असा पुढाकार घेतला आहे. त्यांचे हे पुस्तक या पुढाकाराचे एक निदर्शक म्हणावे लागेल. या पुस्तकात डॉक्टर बिनीवाले यांनी केलेल्या मांडणीकडे वळण्याच्या आपल्या भाषा व्यवहारांचा उहापोह करायला हवा. मराठीबद्दल चिंता व्यक्त करताना आपण स्वतः मराठीतून किती वेळा व्यवहार करतो याचाही विचार व्हायला हवा. मराठी प्रदेशात असूनही अनेक मराठी भाषक अनोळखी व्यक्तींशी हिंदी किंवा इंग्रजीतून बोलण्यापासून मराठी पुस्तके, चित्रपट यांबाबत अनास्था दाखविण्यापर्यंत कृती करीत असतात. मुलांना इंग्रजी शाळेत शिकविण्यामागील व्यावहारिकता समजू शकते, परंतु मुलांची अभिव्यक्तीची भाषा ही इंग्रजी होईल यासाठी जे मराठी पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, घरात मराठीच्या ऐवजी इंग्रजी बोलू लागतात, त्यांच्याबद्दल काय म्हणायचे? शिक्षणाचे माध्यम आणि अभिव्यक्ती यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. मराठी शाळात शिक्षण घेतलेले मुले-मुली मराठीतूनच स्वसंवाद साधत असतात. इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत असं होतं का? इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींचा स्वसंवाद इंग्रजीतून होतो की मराठीतून? याबाबत महाराष्ट्रात नेमकी पाहणी झाली नसली तरी इंग्रजी शाळात शिक्षण घेतलेले
बहुतेक आणि घेत असलेले मराठी मुलं मुली मराठीतूनच स्वसंवाद साधतात असा अनुभव आहे. मात्र मराठी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे आणि इंग्रजी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे यात फरक आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थी मराठी साहित्याचे, संत वाङ्मयाचे, पंतकवींचे, आधुनिक लेखनाचे धडे गिरवत लहानाचे मोठे होतात. त्याला पूरक असे वातावरणही शाळेत मिळते. त्यामुळे त्यांचे मराठीतून अभिव्यक्त होणे अधिक प्रभावी असते. मात्र अलीकडच्या काळात मराठी माध्यमातील मुले मुलीही मराठीतून उत्तमरित्या व्यक्त होत नसल्याच्या तक्रारी मराठी शिक्षक, प्राध्यापक करीत असतात. महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमातील सर्वच मराठी मुलांना मराठी हा विषय नसतो. ज्यांनी हा विषयही शाळेत शिकलेला नाही ते मराठीतून कसे व्यक्त होत असतील? स्वाभाविकच त्यांच्या मराठी अभिव्यक्तीला मर्यादा येतात. मराठीतील शब्दसंपत्ती, वाक्प्रचार, म्हणी, कथा कादंबऱ्यांचे आणि कवितांचे संदर्भ यांबाबत ते कमी पडत असणार. त्यामुळे मराठीतून नेमकी मांडणी करण्यात ते कमी पडत असणार. इंग्रजी माध्यमातील मुली इंग्रजीतून बोलण्या इतपत तयार होऊ शकतात, परंतु त्या भाषेतूनच सक्षमपणे अभिव्यक्त होतीलच असे नाही. याचाच अर्थ असा की आपण केवळ माध्यमांबाबत वितंडवाद घालत आहोत. भाषा शिक्षणाकडे मात्र जवळजवळ दुर्लक्षच होत आहे. मराठी असो वा इंग्रजी, त्या अवगत होण्यासाठी निरीक्षण, श्रवण, चिंतन, मनन, संवाद, अक्षर ओळख, वाचन आणि लेखन अशा टप्प्यातून भाषेचे शिक्षण देण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या कानावर भाषा जास्तीत जास्त पडेल याची काळजी न घेता ती लिहिण्याला प्राधान्य दिले जाते. वास्तविक लेखनाचा टप्पा शेवटी यायला हवा. आधी भाषा ऐकवली जावी, त्यानंतर एक एक शब्द करीत संवाद साधला जावा, त्याद्वारे शब्दसंपत्ती वाढवत नेली जावी आणि मग लेखनाला सुरुवात केली जावी. अभिव्यक्तीचे माध्यम कोणतेही असो ते अधिक जोरकसपणे होण्यासाठी त्या माध्यमातून वाचन अधिक होण्याची गरज असते. वाचनाची गोडी वाढविणे म्हणूनच आवश्यक आहे. भाषा शिक्षणात वाचनाचे महत्त्व अर्थातच आहे. भाषा शिक्षणाचा अशा पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारे डॉक्टर बिनीवाले यांच्यासारखे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन भाषेच्या शिक्षणावर भर दिल्यास मराठी माध्यमात शिकणारे मराठी मुले-मुली मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून नेमकेपणाने व्यक्त होऊ शकतील. त्यासाठी डॉक्टर बिनीवाले यांचे हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. डॉक्टर बिनीवाले यांची मराठीबद्दलची तळमळ अस्सल आहे. ती केवळ मराठीबद्दलच नव्हे तर हिंदीसह अन्य भारतीय भाषांसाठीही आहे. जर्मन, रूसी या भाषांबद्दलही ते तितक्याच आस्थेने बोलत असतात. अनेक भाषा येत असल्याने भाषिक आदानप्रदान कशी विकसित होत गेली हे ते नेमकेपणाने सांगतात. त्यांचा दृष्टिकोन भाषाशास्त्रीय तर आहेच, परंतु त्यांची मांडणी सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. भाषा आणि लिपी यांमधील सहबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा आग्रह अतिशय मोलाचा आहे. ध्वनिसंपन्न मराठीसाठी आणखी काही अक्षरे विकसित करण्यासाठी देवनागरी लिपीत वाव असल्याचे सांगून ते पर्यायही देतात. आज एकीकडे शुद्ध लेखनाचा अतिरेकी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे ते न मानता आपल्याला हवे तसे लेखन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. या दोन्ही टोकांकडे न झुकता शास्त्रीय विचार करून डॉक्टर बिनीवाले आपली मांडणी करतात. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अधिक वजन प्राप्त होते. या पुस्तकात डॉक्टर बिनीवाले यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. मातृभाषेबद्दलचे त्यांचे विवेचन अतिशय नेमके आहे. मातृभूमी आणि पितृभूमी अशा दोन संकल्पना आहेत, परंतु भाषेबद्दल फक्त मातृभाषेची संकल्पना आहे. पितृभाषा असा प्रकारच नाही. मूल जन्मल्यापासून मोठे होईपर्यंत आईबरोबरच असते आणि ते आईचीच भाषा शिकते. थोडक्यात आईकडूनच मूल भाषा शिकते, म्हणून मातृभाषेची संकल्पना आहे. हा दृष्टिकोन डॉक्टर बिनीवाले यांनी विस्ताराने मांडला आहे. मराठीसाठी देवनागरी लिपीत काही नवीन अक्षरे विकसित करण्यापासून सावरकर लिपीचे विश्लेषण करण्यापर्यंतचे मुद्दे
डॉक्टर बिनीवाले यांनी चर्चेसाठी समोर ठेवले आहेत. च, छ, ज, झ यांचे 2 उच्चार दाखविण्यासाठी, तसेच न, म, य, र, ल, व या अक्षरांचे महाप्राण दर्शविण्यासाठी अक्षरांच्या खाली टिंब असायला हवे असे ते आग्रहाने सांगतात. पुण्याचा, पुणे शहराचा आणि पुण्याचा, पापपुण्यमधील पुण्य यांमधील फरक दाखविण्यासाठी बंगाली लिपीतील जोडाक्षरात य या अक्षरासाठी वापरले जाणारे चिन्ह स्वीकारण्याची शिफारसही ते करतात. ल आणि श या अक्षरांबाबत करण्यात आलेल्या नवीन नियमांचा समाचार त्यांनी घेतला आहे. श आणि श यांच्या उच्चारातील भेद केला जात नाही, म्हणून श हे अक्षरच न वापरण्याच्या भूमिकेमागील फोलपणा ते दाखवितात. अ, आ, ए, ओ या स्वरातही ऱ्हस्व आणि दीर्घ असल्याने ते दाखविण्यासाठी इंग्रजीतील एस या चिन्हाची शिफारसही ते करतात. डॉक्टर बिनीवाले हिंदीवर मराठी इतकेच प्रेम करतात. देशात सर्वाधिक लोकांची भाषा असलेल्या हिंदीच्या अनेक रूपांचा उल्लेख करतानाच ही भाषा संपर्क भाषा म्हणून कशी उपयुक्त ठरते हे ते नमूद करतात. त्यांची ही भूमिका सर्वच जण मान्य करतील असे नाही, परंतु त्यांची त्यामागील तळमळ समजून घेण्यासारखी आहे. चीन आणि रशिया या देशातही अनेक स्थानिक भाषा असूनही त्यांनी अनुक्रमे मंदरीन आणि रुसी या भाषांचा आग्रह धरला, त्याचा त्या देशांना फायदा झाला हे त्यांचे प्रतिपादन महत्त्वाचे आहे. सिंधी, पंजाबी, काश्मीरी, डोगरी या भाषांकडे ते अतिशय आस्थेने पाहतात. या भाषांसाठी देवनागरी लिपी स्वीकारली गेली असती तर त्यांची आज अधिक भरभराट झाली असती असे ते म्हणतात. चतुर्थीच्या क्रियापदांपासून सकर्मक क्रियापदांपर्यंत आणि अडागमपासून टोनल उच्चारांपर्यंत व्याकरण आणि भाषाशास्त्रातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांचे हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणारे आहे, यात शंकाच नाही.